नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरोज ही अद्वैतला पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकून घेते आणि त्याला म्हणते की हे बघ, अरे तू कलापासून तर वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण हे सांगितलं नाही की अरे तू डिव्होर्स कधी घेतोय, मग तू डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतला की नाही। हे ऐकल्यानंतर आता सरोजचं बोलणं ऐकून अद्वैत मात्र विचारात पडतो। तेव्हा आता नक्की अद्वैत काय उत्तर देऊ हे त्याचं त्याला काही कळत नसतं। आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे आपली कला संगीताच्या घरी आलेली असते आणि वाळवणाची तयारी करण्याअगोदर पूजा करायची असते। हळदी कुंकू वाहण्यासाठी आता संगीता तिच्या हातामध्ये हळदी कुंकाचा करंडवा देते ते, आणि तेवढ्यात मात्र आता कलाच्या हातातून ते कुंकू वाढतं। तेव्हा मात्र आता एक खूप मोठा असा अपशकुन आहे असं तिला वाटतं आणि तो करंडा आता खाली पडलेला असतो। त्याच्यातील सगळं काही हळदी कुंकू हे खाली सांडतं। तेव्हा आता कला म्हणते की बापरे, हे काय घडलं, आणि आई म्हणते तसा हा काही अपशकुन तर नसेल, म्हणून ती लगेच देवी अंबाबाईला हात जोडते। काही वाईट तर घडणार नाही ना, म्हणून कलाला आता खूप असं टेन्शन येते। आणि तेवढ्यात संगीता सुद्धा धावतच येते आणि संगीतासमोर सुद्धा जे काही दृश्य पाहते ते बघून तिला सुद्धा धक्काच बसतो। तेव्हा कला घाबरतेच आई असं म्हणते, तर संगीता म्हणते की काय कला, अगं कुंकू कसं सांडलं। तेव्हा आता कला म्हणते की आई अगं चुकून सांडलं। तेव्हा आता संगीता लगेच देवी अंबाबाईला हात जोडते की आई अंबाबाई, नक्की हा कोणता संकेत असेल ग। इकडे काजू सुद्धा रडतच आली आणि कला सुद्धा इकडे अस्वस्थच राहिली। नक्की माझ्या मुलींच्या बाबतीत काय होणार आहे देवी अंबाबाई, आणि देवी आई जर माझ्या घरावर कोणतंही संकट येणार असेल तर ते येऊन देऊ नकोस। नंतर आता इकडे सुद्धा आबांना त्या संकटाची चाहूल लागते। आबांचा जीव काही आता हा चैन त्यांना देत नाही, तर ते सुद्धा आता टेन्शन मध्ये म्हणतात की नक्की काहीतरी संकट येणार आहे, त्याची चाहूल मला आत्ताच जाणवते, पण नेमकं असं काय होणार आहे, म्हणून आबांना तर खूप असं टेन्शन येते। तेव्हा आता ते देवी आईला म्हणतात की देवी आई, तू सुद्धा माझ्या पोरावर लक्ष ठेव, कोणत्याही वाईटाची सावली प्लीज तू त्यांच्यावर पडून देऊ नकोस। त्यानंतर आता इकडे संगीता आणि कला हे वाळवणाची तयारी करायला घेतात। संगीता हळदी कुंकू वाहते, परंतु कलाला मात्र जे काही तिच्यासोबत घडलेले आहे, करंडा तो खाली सांडल्याचे क्षण तिच्या डोळ्यासमोरून काही जात नसते। ती विचारत असते तर संगीता म्हणते की कला, अगं नको इतका विचार करूस, आणि तुझे बाबा तुला नेहमी सांगत असतात की नको ते विचार असे मनात डोक्यात घातले तर असं ते विचार पाठीशी लागतात, त्यामुळे जे काही ते विचार करते ना तू, ते सगळे विचार काढून टाक। तेव्हा आता कला म्हणते की हो आई, आणि थांब मी पेपर्स घेऊन येते। आणि तेवढ्यात मात्र कला ही कपाटावर जे पेपरची रद्दी असते तर ती घ्यायला जाते, आणि तेवढ्यात तिच्या समोर एक कागद येतो। ती त्या कागदाकडे बघून अगदी खुश होते आणि लगेच ती बाहेर पेपर्स घेऊन येते, आणि जे काही पॅम्पलेट आहे तर ती आईला विचारते की आई हे पॅम्पलेट बघ ना। तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, अगं प्रत्येकाच्या घराघरात आज ही देवी आईची किती चांगली मूर्ती आहे आणि हे वाटलं जातं, अगं ती मूर्ती बघ ना कला, किती ऐतिहासिक आहे ती। तेव्हा आता कला म्हणते की हो ना आई, त्याची डिटेलिंग फिनिशिंग खूपच अशी सुबक आहे गाय, कारण आता पॅम्पलेट हे कशासाठी वाटले जात असते की जो कोणी ही मूर्ती तयार करून देईल तर त्याला बक्षीस देणार असतात। तर कलाला आता हे समजतं, कला वाचते आणि खूप खुश होते। त्यानंतर आता इकडे आबांना तर खूप असं टेन्शन येतं। आबा देवी आईचा धावा करतात, देवी आईचा मंत्र म्हणायला सुरुवात करतात, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधे शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, म्हणून आता त्या मंत्राचा जप ते सुरू ठेवतात आणि कपाट उचकतात। तेव्हा मात्र ते आपल्या कपाटाचे लॉकर उघडतात आणि त्यातून जी काही कलाच्या हातामध्ये देवी आईची मूर्ती पडलेली आहे तर तो कागद, आणि तोच कागद, तीच देवी आईची मूर्तीचा तो कागद आबा आपल्या लॉकरमधून बाहेर काढतात। आणि आता आबांना त्यांच्या भूतकाळात जे काही घटना घडलेल्या आहे की भालचंद्र, अरे तुझ्या हातून देवीच्या भक्तीत घोर असा अपराध झालेला आहे, देवीची मूर्ती ही खंडित झालेली आहे आणि त्याचे कदाचित वाईट परिणाम सुद्धा तुला भोगावे लागतील। कदाचित हे जे काही आहे ते तुझ्या कुटुंबावर सुद्धा बेतू शकतं, हे जे काही कोणी सांगितलेलं असतं त्या क्षणाची आता आबांना पुरेपूर आठवण होते। देवी आईच्या त्या मूर्तीच्या कागदाकडे ते पाहत असतात। आबांना खूप असा टेन्शन येते की नक्की काहीतरी होणार आहे, देवी आईचाच हा काहीतरी एक संकेत आहे। आणि तेव्हा मात्र म्हणलेले असते की तुझ्या घरातील एकही संसार सुखाचा कधीच होणार नाही। तेव्हा आबा आता तो कागद खाली ठेवतात, देवी आईला म्हणतात की हे बघ देवी आई, आता माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणताही असा मार्ग नाही, अगं देवी आई तू आमच्या घराण्याला जो शाप दिलेला आहे तो शाप मात्र खोटा ठरून त्या दिवशी गुरुजींनी जी काही भीती बोलून दाखवली होती, भीती मात्र खरी होऊन देऊ नकोस। आमच्या घराण्याला शाप आहे, चांदेकर घराण्याच्या कोणत्याही माणसाचा संसार सुखाचा होणार नाही, हा शाप मात्र मोडायला हवा, म्हणून आबांची आता खूप अशी उलघाल
म्हणाल होते, देवी आई माझ्या अद्वैत आणि कलाचा संसार वाचव, कोणताही असा अपशकुन घडून देऊ नकोस. देवी आई हे बघ मी पूर्णपणे तुला आता शरण आलो. मग देवी आई तू सुद्धा माझी प्रार्थना मान्य कर. आबा आता रडत देवी आईला आता हात जोडून प्रार्थना करता. तू सुद्धा देवी आई अगं माझी प्रार्थना मान्य कर. आणि तेवढ्यात मात्र इकडे कला सारखं त्या मूर्तीकडे एकटक पाहत असते. त्यानंतर आता इकडे सरोज आणि अद्वैत हे त्यांच्या कॅबिन मध्ये असतात. तर तेवढ्यात आबांचा कॉल अद्वैतच्या मोबाईलवर येतो. तेव्हा आता अद्वैत सरोज समोर म्हणतो की आबांचा कॉल म्हटल्यानंतर सरोजचा थोडासा चेहरा वाकडा होतो. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे अद्वैता, अरे तू कुठं आहेस आता? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा काय हो, काय झालं? मी तर ऑफिसमध्ये आहे. आबा म्हणतात की अरे अद्वैता मला माहिती नाही पण कशामुळे विचित्र अशी हुरहुर मला वाटायला लागली, काहीतरी गैरवर्तन करणारे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, अहो तसं काही नाही, तुम्ही कसलीही काळजी करू नका बरं. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं ठीक आहे, तू तुझं काम कर. परंतु अद्वैता अरे एक गोष्ट लक्षात ठेव, कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्हाला एक वचन दिलं होतं, ते वचन मात्र ध्यानात ठेव. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका. ओके. तर आबा म्हणतात की बरं ठीक आहे आणि आबा फोन ठेवतात. तेव्हा आता सरोज विचारते की काय रे अद्वैत, अरे आबांचा फोन होता, सगळं काही ठीक तर आहे ना? ते तर बरे आहेत ना? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आई ते बरे आहेत, त्यांनी फक्त हे विचारायला फोन केला होता की कुठे आहे ते. तर सरोज म्हणते की हो ते सर्व जाऊन दे, पण अद्वैत अरे तू मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, तुम्ही दोघे डिव्होर्स घेणार आहात की नाही? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आई मी विचार केलेला आहे आणि माझ्या असं लक्षात आले की माझ्या सगळ्या काही गोष्टीचे आणि प्रश्नांच्या उत्तरांचं निवारण सुद्धा झालेलं आहे, पण तरी सुद्धा आता जे काही आहे ते सगळं पुढचं ठरवण्यासाठी थोडासा विचार करायला वेळ हवा आहे. त्यावरती आता सरोज म्हणते की ओके माझी काही हरकत नाही, जो काही निर्णय घेशील तू योग्य निर्णय विचार करूनच घेशील, त्यामुळे तुला जितका वेळ हवा आहे तितका तू घेऊ शकतो. त्यानंतर आता अद्वैत हा कलाचा विचार करत असतो. कलाने जे काही बालिशपणा केलेला असतो, अद्वैत सारखे कपडे आणि सेम टू सेम तो लुक केलेला असतो, हे सर्व काही आता त्याच्या डोळ्यासमोर येतो. म्हणून त्याला त्या कलाचा खूप राग येतो की खरंच किती वेंधळेपणा, किती बालिशपणा, आता हे जे काही आहे ना ते सर्व डोक्याच्या बाहेर लागायला लागलेले आहे. म्हणून त्याला आता कलाचा राग येत असतो. त्यानंतर आता इकडे कला सुद्धा किचनमध्ये असते आणि ती सुद्धा आता सारखा तोच विचार करत असते. अद्वैतसाठी अगदी प्रेमाने ती थालीपीठ तयार करत असते. मी काही गोष्टी आईच्या ऐकते आणि हे जे काही मी करते त्याने काही होईल का, आणि त्याने जे काही थालीपीठ मी त्याच्यासाठी इतकं प्रेमाने बनवलं त्यामुळे त्याचा राग शांत होईल की नाही. आणि तेव्हा मात्र आता अद्वैतला इतकी एकदा म्हणजे अद्वैतने कलाच्या आई वडिलांचं घर वाचवलेलं असतं म्हणून कला खुश असते आणि अद्वैतने तिला मागणी केलेली असते की तू मला काहीतरी असं खास माझ्या आवडीचं काहीतरी बनवून देशील का. आणि मुद्दाम कला त्याला कारल्याची भाजी बनवली असं म्हणत असते. आणि जेव्हा त्याच्यासमोर ते इतकं छान असं ताट भरून ठेवते तेव्हा अद्वैत खरंच त्याच्या आवडीचं जेवण भेटलं म्हणून खूप खुश झालेलं असतो. हे सगळं काही तिला आठवतं. मग आज सुद्धा त्याच्या आवडीचं थालीपीठ मी बनवलं, ते बघून तो खुश होईल का. तेव्हा कला विचार करून म्हणते की एखाद्याच्या आनंदाचा मार्ग त्याच्या पोटातून असतो खरा, तर मग मी बघते प्रयत्न करून. तेव्हा अद्वैत तर रूम मध्ये बसून आता ह्या कलाबद्दल वेगळाच विचार करत असतो. राग असा तयार होत असतो त्याच्या मनामध्ये कलाविषयी. आणि तेवढ्यात कला आता त्याच्यासाठी मस्त थालीपीठ घेऊन येते आणि त्याच्या समोर ठेवते. तेव्हा मात्र आता जेव्हा तो डोळे उघडतो आणि समोर ते थालीपीठ पाहून त्याला इतका आनंद होतो, पण जेव्हा तो समोर कलाला पाहतो तेव्हा मात्र पुन्हा आपला चेहरा तो वळवतो. तेव्हा कला म्हणते की अरे 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 आता तर तू थालीपीठ बघत होता तेव्हा तर तू हसत होता रे, आणि आता तर मला बघता बघता कपाळावर आठ्या सुद्धा उमटल्या. अरे जरा हस की, हसल्यानंतर जरा बरा दिसतो. तेव्हा आता वैतागून थोडासा अद्वैत म्हणतो की हे बघ तू माझा मूड खराब करू नकोस. तेव्हा कला म्हणते की अरे अरे नाही, अरे इच्छा, अरे तुझा मूड चांगला व्हावा म्हणूनच मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं थालीपीठ बनवून घेऊन आले रे. अरे खा ना, तुझी तर आता भुकेची वेळ असते माहिती आहे मला. अरे माझ्या घरनं मी करून आणले, घे ना. इतकं प्रेमाने आता कला म्हणत असते. अरे बोल ना काहीतरी, खाऊन तर बघ. अरे माझ्या आईने केलेल्या भाजणीचं हे थालीपीठ आहे. तेव्हा आता अद्वैत लगेच रागाने उठतो आणि ऐक ना खरे, हे बघ भाजणीचं असो किंवा नाचणीचं असो, तुला माझ्यासाठी काही करायचं गरज नाही, आणि जर तुला माझ्यासाठी काही करायचं असेल इकडून तू निघून जा. तेव्हा कला अगदी शांतपणे म्हणते की बरं ठीक आहे ठीक आहे, तू इतका चिडू नकोस, मी निघून जाते. आणि अगदी प्रेमाने म्हणते की खाऊन घे आणि जर तुला अजून हवं असेल तर तू अजून सांग. म्हणून कला ही बाहेर जाण्याचं नाटक करते आणि दरवाजात जाऊन ती लपते. तेव्हा अद्वैत लगेच ती ताट उचलतो आणि लगेच थालीपीठ खायला
खायला सुरुवात करतो आणि तोंड मात्र त्याने तिकडे केलेलं असतं कला लक्ष देऊ नाही म्हणून। तेव्हा आता कला गुपचूप आता दरवाजातून डोकावून पाहते आणि तिला आता अद्वैत थालीपीठ खातो हे बघून खूप असा आनंद होतो। तेवढ्यात कला पुन्हा आत येते तर अद्वैत लगेच घाईने ते ताट खाली ठेवतो। तर कला म्हणते की अरे 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 जरा बसून खा। आणि काय रे एका वेळेस 2 गोष्टी बऱ्या खातोस रे तू? तेव्हा आता अद्वैत विचारतो की कुठल्या 2 गोष्टी? तेव्हा कला म्हणते की अरे अगोदर तोंडातील संपव, मी आहे इथेच। तेव्हा आता अद्वैत खाऊन घेतो आणि म्हणतो की अगोदर मला सांग बरं कुठल्या 2 गोष्टी? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तू थालीपीठ तर खातोस आणि त्या अगोदर तू इतका भाव खाल्ला त्याचं काय बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तेच ते, त्याच तुझ्या बालिशपणाबद्दल मी तुला बोलतोय। लहान मुलांना सुद्धा काही मॅच्युरिटी असते परंतु तुझा बालिशपणा तू काही सोड तर नाही आणि तसं तुला काही वागता येतच नाही। तेव्हा आता कला अगदी शांतपणे म्हणते की अरे चांदेकर बस, अरे बस खाली, आपलीच खोली आहे, अरे बस ना खाली। तर अद्वैत मात्र तोंड फुगून बसलेला असतो आणि तो उभाच असतो, तो मात्र काही खाली बसायला तयार नसतो। तेव्हा कला बिचारी ती सुद्धा परत उठते आणि म्हणते की ठीक आहे मी सुद्धा उभीच राहते। झालंच का? अरे मग इतकं सोपं आहे, अरे तू तर बसायला तयार नव्हता मग मी केलंच ना ऍडजस्ट। अरे मग नातं सुद्धा हे असंच असतं, खूप ताणायचं नसतं मग ते तुटतं आणि फक्त आपण ते आता ताणतोय मग ते तुटेल। आणि तसंही ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्यामध्ये जर काही फरक सापडले तर आपलं हे नातं तुटणारच आहे, हे मला सुद्धा माहिती आहे। पण अरे चांदेकर तू मला एक गोष्ट सांग, हे असं तोडून आणि ताणून का राहायचं बरं? जे काही आपण एकमेकांमधील साम्य शोधतो, म्हणजे तुझ्या भाषेत असं म्हणायचं का जे काही आपल्यामधील आपण साम्यामधील गणित मांडतो ते जे काही आहे ते सगळं काही हसत खेळत आनंदाने नाही मांडू शकत का? त्यानंतर आता इकडे काजल ही सोहमला फोन करते आणि सोहम आता तू फोन उचल। सोहम मात्र काही फोन उचलायला तयार नसतो। काजल आता पूर्णपणे वैतागून जाते की किती फोन मी याला करते पण एक सुद्धा फोन हा घेत नाही, म्हणून आता काजलला खूप असा राग येत असतो आणि रागाने मात्र सोहम फोन न उचलल्यामुळे फेकून देते, म्हणजे बेडवर टाकते आणि सतत हा फोन का उचलत नसेल म्हणून तिला आता सोहमचा खूप राग येतो। आणि तेवढ्यात मात्र संगीता मागून येते आणि काजलला म्हणते की गरम गरम कॉफी तुझ्यासाठी। काजल हे बघ अगं वेलदोडा घालून मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आणली, म्हणजे हे बघ अगं काजू तुला कोणतंही टेन्शन असलं 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा की जेव्हा मी तुला वेलदोडा घालून ती कॉफी आणायची लक्षात आहे ना तुझ्या, आणि तेव्हा तू किती मस्त असे मला सांगायची की खरे बाई अहो गरमागरम वेलदोडे घालून अगदी कॉफी घेऊन या आणि त्यामुळे माझं टेन्शन दूर होईल। आणि कोणतंही टेन्शन असलं तर ही कॉफी, आणि जर आनंद साजरा करायचा असेल तर अगदी चहा, हे बरोबर आहे ना? तेव्हा आता काजलचं मन हे बोलायला तयार नसतं कारण ती आता टेन्शन मध्ये असते, तिला सोहमचं खूप असं टेन्शन असतं। ती लगेच थोडीशी बाजूला जाते तर संगीता तिला अगदी प्रेमाने समजावत असते की काजल हे बघ आता हे सुद्धा तुझं टेन्शन दूर होईल बघ। काजल काही लक्ष द्यायला तयार नसते तर संगीता परत कॉफी टेबलवर ठेवते आणि म्हणते की मी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलतेत ना, आणि तुझ्या डोक्यामध्ये जे काही खूळ आहे ना ते सुद्धा खूळ तुझं निघून जाईल। तेव्हा काजल मात्र आता जो काही सोहमचा राग आहे तो संगीतावर काढते आणि खूळ म्हणजे अगं खरे बाई नेमकं तुला काय म्हणायचं आहे, कसलं खूळ? तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघ काजल मी जे काही म्हणते ना ते अगदी बरोबर बोलते, तू असा काही राग माझ्यावर काढू नको, जे काही बोलते ना ते तुझ्या भल्यासाठीच बोलते। तेव्हा काजल म्हणते की हो ना, अच्छा म्हणजे तुम्हाला सगळं काही माझं भलंच असं दिसतं, आपल्याला स्वतःबद्दल काहीच कळत नाही। तेव्हा आता काजल भयंकर चिडलेली असते। त्यानंतर इकडे अनामिका आणि सोहम हे एकमेकांशी गप्पा करत असतात। तेव्हा आता अनामिका म्हणते की हो ना, आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या मोबाईलवर कॉल येतो तर ती सोहमला म्हणते की अरे सोहम 1 मिनिट। तेवढ्यात तिच्या मोबाईलवर जो काही फोन येतो तर अनामिका म्हणते की हॅलो काय, आणि डॉक्टर काय म्हणाले? आणि ती आता खूप चिडलेली असते की तुम्ही मला आज काय सांगतात, काल रात्री हे सगळं काही घडलं आणि तुम्ही मला आज सांगता, मला एक गोष्ट सांगा की डॉक्टर काय म्हणाले, आजीला काही होणार तर नाही ना? तेव्हा आता अनामिकेच्या आजीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। तेव्हा मात्र ती म्हणते की हे बघा मी नाही रडत परंतु आजीला मात्र काही होऊन देऊ नका। तेव्हा आता अनामिका आता फोन ठेवते आणि ती खूप रडत असते तर सोहम तिला विचारतो की काय काय झालं? तेव्हा मात्र आता अनामिका खूप अशी जास्तच रडायला लागते आणि सोहमला म्हणते की सोहम यार। तेव्हा सोहम म्हणतो की काय? अनामिका अगं काय झालं, मला व्यवस्थित सांग तरी नक्की काय झालं म्हणून। आणि हे बघ इट्स ओके, तू रडू नको बरं, रडू नकोस। अगं पण आजीला काय झालं? तेव्हा सोहम सुद्धा तिला समजावत असतो की आजीला काय झाले असे प्रेमाने विचारतो। तेव्हा आता अनामिका रडतच म्हणते की अरे आजीला ICU मध्ये ऍडमिट केलेलं आहे, आजी आणि माझं जे काही कनेक्शन आहे ते खूप असं टॉप कनेक्शन आहे, लहानपणापासून आजी मला सांभाळते, तिला साधा ताप जरी आला तरी सुद्धा मला कसं तरी होतंय आणि आता मात्र ती ऍडमिट आहे
आणि ते पण ICU मध्ये, त्यामुळे तिला जर काही झालं तर मी नाही सहन करू शकत आणि खरंच मला खूप भीती वाटते. म्हणून आता अनामिका खूपच रडत असते. तेव्हा आता सोहम तिला म्हणतो की शांत हो जरा, तू काही इतकं टेन्शन घेऊ नकोस, शांत हो बरं. हे बघ, आणि आपल्या डोळ्यातील जे काही तिच्या पाणी आहे ते आपल्या हाताने तो पुसतो आणि म्हणतो की हे बघ, मी जे काही तुला सांगतो ना ते जरा ऐकून घे, आणि हे बघ आपल्या आजीला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. म्हणून तो आता प्रेमाने आता अनामिकाला समजावत असतो, मी आहे ना तुझ्या सोबत, आपण नक्की काहीतरी करू, ओके. म्हणून सोहमने अगदी प्रेमाने आता ह्या अनामिकाला आधार दिलेला असतो. अनामिका आता त्याच्याकडे एकटक पाहत असते. तेव्हा अनामिका त्याच्याकडे पाहते पाहते आणि लगेच बाजूला होते. तेव्हा मात्र आता इकडे सोहम सुद्धा थोडासा बाजूला होतो आणि दोघे आता विचारत पडतात. त्यानंतर आता इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते की हे बघ, एकमेकांची चुका काढत, एकमेकावर चिडत, तुला तू आणि मीला मी करत, एकमेकांना इतकं पाण्यात बघायचं, मग आपण हे सगळं का करायचं? एकमेकातील असं वेगवेगळे होऊन फरक आणि साम्य का शोधायचे? आपण एकत्रपणे हे जे काही आपल्यामध्ये साम्य आणि फरक आहे हे शोधू शकतो. म्हणजे गरज नसताना आपल्यातील जी काही आडी आहे ही वाढवण्यापेक्षा दोघे आपण जर एकत्र आलो आणि आपल्या दोघांमध्ये जे काही ताणतणाव आहे ते जर आपण दूर केले तर. अरे चांदेकर, एकतर आपल्याला अगोदरच काही कमी असे ताण आहेत का? अरे चांदेकर, जरा मी जे काही बोलते त्याकडे लक्ष दे. अरे आपण एकत्र असताना इतक्या काही गोष्टी आपण दोघांनी सोडवल्यात. अरे आठव ना, आपण काय अशा गोष्टी एकत्र येऊन सोडवल्यात. नैनाताई आणि जेव्हा राहुलचं लग्न होतं आणि नैनाताई किडनॅप झाली होती, अरे आपण दोघांनीच मिळून तिला तेथून शोधून घरी आणलं होतं. आणि जेव्हा हे पग ती जीव द्यायला गेली होती तेव्हा आपण दोघांनी तिला शोधून घरी आणलं होतं, हे लक्षात घे. आणि दिवाळीच्या वेळेस माझ्या म्हणजे आपल्या घरामध्ये मला मदत करायला कोणी नव्हते, तेव्हा मात्र तूच रॉकेटला घरी घेऊन आला होतास. आणि हे बघ, तुला आठवते का, देवी आईचा प्रसाद सुद्धा आपण एकत्रच केला होता. आम्ही स्वामीनाथांच्या डिझाईनसाठी आपण एकत्र येऊन दोघांनी तेथे मॉडेलिंग केलं होतं. हे सगळं काही तुला आठवते ना? आणि जे काही हे सगळं आपण आत्तापर्यंत येऊन एकत्र केलं, हे सगळं काही आपण तेव्हा नात्यांनी एकत्र बांधलं गेलं होतं, म्हणूनच आपण एकत्र येऊन हे सगळं काही केलं. आणि हे जे काही तोडणं आहे ना ते माझ्यासाठी अगदी खूप असं अवघड आहे. आणि हे बघ चांदेकर, जेव्हा आमच्या घरी आमच्यावर संकट यायची तेव्हा त्याच्यासोबत दुःख सुद्धा यायची आणि त्यांनीच मला सगळ्या संकटात हसत खेळत जायला, सामोरं जायला शिकवलं. ते पण आम्ही गरीब होतो आणि त्या गरिबीतच खूप काही शिकलो. अद्वैत मात्र शांतपणे आता कलाचे हे सर्व बोलणे ऐकत असतो. तेव्हा कला शांतपणे आता अद्वैतला परत म्हणते की मला जे काही म्हणायचं आहे ते तुला समजलं असेल. तेव्हा ती अद्वैतच्या पुन्हा थोडीशी जवळ येते आणि हळूच म्हणते की चांदेकर, हे बघ, कदाचित या महिन्याच्या शेवटी आपण कायमचे वेगळे होऊ किंवा आयुष्यभरासाठी एकत्र येऊ. तेव्हा आता अद्वैत वैतागून जायला निघतो, परंतु आता मात्र त्याचा धक्का कलाला लागतो आणि कला पडणार तोच लगेच अद्वैत कलाला धरतो आणि कलाचं मंगळसूत्र आहे तर ते अद्वैतच्या कोटच्या गुंडीमध्ये हे गुंतले जातं, म्हणून अद्वैत कला पडणार तोच तिला त्याने धरलेलं असतं. तेव्हा कला ही अद्वैतकडे पाहते आणि मंगळसूत्र आता असं पॅक गुंतलेलं आहे बघून कलाला मात्र अगदी आनंद होतो. ती आता रोमॅन्टिक होऊन अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत सुद्धा आता कलाकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे संगीता काजलला अगदी जवळ येते आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत विचारते की काय काय झालं माझ्या काजूल, काय झालं, काय कसले विचार करतेस बरं, तुझ्या डोक्यामध्ये काय असे विचार सुरू आहेत ग? तेव्हा आता काजल म्हणते की आई आता नाही, आपण ह्या विषयावर नंतर बोलू. तेव्हा आता संगीता ऐकायला तयार नसते. संगीता म्हणते की नाही, आता नाही, आत्ताच जे काही झालेलं आहे ना तुला ते मला सांग बरं अगोदर. परंतु काजल काही सांगायला तयार नसते. परंतु संगीता म्हणते की हे बघ, तू स्वतःबद्दल विचार केलेला आहे ना, त्यामुळे मी तुला जे काही विचारते ना ते आत्ता लगेच सांग. परंतु काजल काही ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की काजल, हे बघ, तू जे काही वागते ना तुझं हे वागणं बरोबर नाही. तुला असं वाटत असेल की मला काही ओळखत नाही की तुला काय झाले ते. तुझ्यापेक्षा एक पावसाळी आणि उन्हाळे मी जादा बघितलेले आहे आणि मी तुला सांगते की तू या सर्वांमध्ये जितकी काही अडकत जाशील ना. काजल ही अगदी रडतच म्हणते की आई जाऊन दे ना यार, काही सांगायला तर तयारच नसते. संगीता आता पूर्णपणे वैतागते आणि रागाने म्हणते की बरं ठीक आहे, मी तुला आता सरळ एका गोष्टीने विचारतो, आता जे काही घरला रडत आली ते केवळ आणि केवळ सोहमरावामुळेच ना. त्यावर आता काजल सुद्धा चिडते आणि ती सुद्धा मोठ्या आवाजात म्हणते की आई, मी तुला एकदा सांगितलं की ह्या विषयावर मला काही बोलायचं नाही म्हणून, आणि तुला जसे वाटते ना तसे काही नाही, त्यामुळे प्लीज आई तू माझ्या सारखं असं मागं लागू नको. तेव्हा आता संगीता सुद्धा
टेन्शनमध्ये येते आणि संगीता परत विचारते की काजू हे बघ, सांग की तू रडत का आली होती? अगं हा विचार करून करून माझा जीव पूर्णपणे टांगणीला लागलाच ग. नेमकं तुझं काय सुरू आहे? तर काजल सुद्धा अगदी टेन्शनमध्ये येऊनच म्हणते की नाही, माझं काही असं सुरू नाही. आणि आता लगेच काजल तिच्यासमोर हात जोडते आणि प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर आणि जा इथून प्लीज, आई तू बाहेर जा. तेव्हा आता संगीताच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. संगीता वैतागून म्हणते की बरं ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं कर, तुला जे वाटेल ते कर. आणि रागाने आता संगीता बाहेर निघून जाते. तेव्हा काजलला आणखीन टेन्शन येते. तेव्हा ती टेन्शनमध्ये पुन्हा रागाने आपला मोबाईल उचलते, परंतु आता ती पुन्हा सोहमला फोन लावते. सोहम काही फोन घ्यायला तयार नसतो, कारण इकडे अनामिका सोहमला म्हणते की आय एम सॉरी, इमोशन्स मध्ये मी तुझ्या खूप जवळ आले होते. त्यावरती आता सोहम सुद्धा म्हणतो की इट्स ओके अगं अनामिका, मी तुझा मित्र आहे ना, इट्स ओके. तेव्हा आता अनामिकेच्या डोळ्यात पाणी येतं. अनामिका म्हणते की नाही सोहम, तू फक्त माझा मित्र नाही. तेव्हा आता सोहम जवळ येतो. सोहम म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं? तर अनामिका म्हणते की सोहम, बऱ्याच दिवसापासून मला तुला एक गोष्ट सांगायची होती. तू माझा फक्त मित्र नाही की मित्रापेक्षा. आणि तेवढ्यात मात्र पुन्हा काजलचा फोन येतो आणि फोन वाजत असतो. तर अनामिका बोलायची बंद होते. तर सोहम आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढतो. तर सोहम फोनकडे पाहत असतो. काजलचा फोन बघून तो पुन्हा फोन कट करतो आणि आपल्या खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा मात्र आता काजलला आणखीन टेन्शन येते आणि ती रागाने परत आपला मोबाईल फेकून देते. आणि हा सोहम का फोन उचलत नाही म्हणून तिला आता इतका राग येतो. तेव्हा मात्र तो अनामिकेला पुन्हा विचारतो की सांग ना, तू काहीतरी बोलत होतीस. तेव्हा आता अनामिका सांगायला सुरुवात करते की हे बघ, मी तुला काहीतरी असं सांगत होते. तेव्हा आता अनामिका सांगायला सुरुवात करणार तोच लगेच पुन्हा आता सोहमच्या मोबाईलवर काजलचा पुन्हा कॉल येतो. तेव्हा आता सोहम पुन्हा त्या मोबाईलकडे पाहत असतो. तर आता अनामिका म्हणते की अरे जर महत्वाचा असेल तर तो फोन तू घेऊ शकतोस. तेव्हा सोहम म्हणतो की नाही. तेव्हा आता तू बोल असे म्हणतो. तर अनामिका म्हणते की इतकं कोणीतरी फोन करते म्हणजे नक्की ती मुलगीच असेल. अरे मग सांग ना, तुझ्या आयुष्यामध्ये कोणी आहे का? तेव्हा मात्र अनामिका बोलून जाते की सोहम आय लव्ह यू. तेव्हा मात्र असं म्हटल्यानंतर आता सोहमला धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला हे अजून एकत्रच असतात. तेव्हा कला ही आपल्या हाताने जे काही मंगळसूत्र अद्वैतच्या बटन मध्ये गुंतलेलं आहे तर ते काढत असते आणि ते काढते तर अद्वैत लगेच बाजूला होतो आणि अद्वैतला म्हणते की मला हे वाढून द्यायचं नव्हतं, परंतु प्रसंगावधान दाखवल्यामुळे ते वाचलं चांदे. आणि थँक्यू चांदेकर. अरे चांदेकर, माझ्या परिस्थितीने खूप काही मला शिकवलं आणि त्यामुळे मी अशी आहे. परिस्थितीमुळे आम्ही एकमेकांची काळजी घ्यायला लागलो, नाती जपायला लागलो. त्यामुळे मला असं वाटतं की हे नातं आपलं तुटू नाही आणि ते कायम असंच जोडलेलं राहावं यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. आलेच मी काम करून. म्हणजे आता लगेच ती बाहेर जाते. तरी सुद्धा आता अद्वैत काही उत्तर देत नाही. तर अद्वैत आता कला बाहेर गेल्यानंतर मनात विचार करतो की नक्की ही काय बोलली असेल. हा टोमणा तर तिने मारला नसेल. ती जसं असं बोलते की जसं मीच काही नातं तोडायला निघालो. आमच्यामध्ये मी किती कम्फर्टेबिलिटी आहे हे बघण्याचा प्रयत्न करतो आणि हिला मात्र नातं आहे तसा जपण्याचा पुळका आलेला आहे, परंतु मी मात्र नातं हे अगदी त्याचा विचार प्रॅक्टिकली करतो की नाही असा अद्वैतच्या मनात आता विचार येतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रोहिणी आता नैनाला म्हणते की आता मात्र होईल धमाका. तेवढ्यात आता जे काही त्यांनी शॉक सर्किट करून ठेवलेलं असतं तर तेथे आता अद्वैत हा जेव्हा बाथरूम मध्ये जातो आणि जोरात तो आता त्याला गिझर ऑन दिसतं म्हणून तो खरे असा मोठ्याने आवाज देतो. तर कला ही बाहेरच असते आणि कला मात्र आता खरे अद्वैत असं म्हटल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. आबा आणि सरोज कला हे आतमध्ये येतात. तर आता अद्वैत विचारतो की खरे आपण गिझरचं बटन सकाळी किती वाजता ऑन करत असतो. तेव्हा मात्र कलाला काही समजत नाही. तर कला ही फक्त अद्वैतकडे पाहत असते. तर अद्वैत तिला म्हणतो की सकाळपासून आतापर्यंत गिझरचं बटन हे ऑन आहे आणि तेवढ्यात मात्र सरोज तेथे असते आणि ती बटन बंद करण्यासाठी आत जाते. तेव्हा मात्र आता तिला शॉक बसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा अद्वैत कला हे जोरात धावतच जातात. अद्वैत ओरडतो की आई. तेव्हा सरोज ही बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा आता कलाला सुद्धा टेन्शन येते. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.